5 जूनला आमची ॲनिव्हर्सरी होती बरं का. पण कारभाऱ्यांनी माझ्या सगळ्या स्वप्नांवरती एका क्षणात नांगूर फिरवला. आणि ॲनिव्हर्सरी दिवशी बघा आम्ही काय करतोय, भांडी घासत होतो घरामध्ये बरं का. तर झालं असं, मी पण ह्याच आशेवरती होती ॲनिव्हर्सरीच्या अगोदर, की मला कारभारी काही ना काही सरप्राईज देताल, आम्ही कुठंतरी बाहेर फिरायला जाऊ. आणि आदल्या दिवसापर्यंत माझा नवरा मला म्हणतोय जाऊ जाऊ, बघूया, ठरवूया. असंच दुसरा दिवस उजडला. मी इकडं नवीन नवीन कपडे घेतलेले घालून बघत होती, कुठं काय घालायचं, काय काय फिरायला गेल्यावर. पण तसं काहीच झालं नाही बरं का. मी जेव्हा म्हणले तेव्हा कुठं बळबळ देवदर्शनाला नेलंय मठामध्ये, तेवढं तरी, नाहीतर ते पण नसतं नेलं बरं का. मला म्हटलं की आपण 4-5 दिवसांनी जाऊ परतनी फिरायला, 10 तारखेनंतरनी. आता बघूया, त्याच आशेवरती बसलोय आम्ही. ते म्हणतात ना, उम्मीद पे दुनिया कायम आहे, तसंच. आणि तुमचं पण नवरं तुम्हाला असंच स्वप्न दाखवतात का, मला नक्की कमेंट्समध्ये सांगा बरं का. नुसतंच मला पण नादवली होती, पण नेलं कुठंच नाही, घरामध्येच. इकडं भांडीन कुंडी घासायला लावल्या ती बघा. काय आता पर्याय तर नाही घासण्याशिवाय, आपल्यालाच करायचं या. किती राग आला आणि किती काय आलं, त्या रागाच्या ह्याच्यात भांडी तर निघताल चांगली. जाऊ द्या, राग माझा मी भांड्यांवरती काढला. संध्याकाळी आम्ही डीमार्टला गेलो होतो, तर येताना डंपर आणला होता बरं का. तोच बघत होतो कसा चालतो या. तर आजच्यासाठी एवढंच होतं बरं का.